शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो राधुता तुम्हारो राधुता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता यत् सर्वानं पुनितो भयशास्त्रामुच्यते न सर्वानाम् एकादश रुद्राधिष्ठिताया रघुवंशातिनिष्ठा भयव्याप्त व्यालो सुदिछंद कामा मति भयंजनाया मुक्तेशि सर्वा यत्पुनीतायां सगर्भजायो धर्मान पुनितो यद्धर्मजायो संन्यासयोना रक्तांबरायो पुनितन्वयाना निमकृतजन्य भय सकल सुदेशो सांख्यति मुच्यत भय व्यालाना लाक्षपते भय जायन्तेना पंचानन भय तन्नमामि पंचानन भय तन्नमामि पंचानन भय तन्नमामि कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे थोरी व सांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडासे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग ब्रह्मांडाच्या मालकाच्या नामानं विश्व ढवळून काढलं विश्व ढवळून काढलं आपल्याला प्रांत ढवळीता येत नाही बाप कीर्तनकार पोरग कीर्तनकार असलं तर बाप देशी पेतू ज्याला बाप धुता येत नाही त्याची पात्रता तरी काय लोकांना बोलायची माझ्या देहूतल्या मालकांना विश्व ढवळलं विश्व ही व्याप्ती आहे त्यांची हा अधिकार आहे दिगंबरराव या लोकांचा आणि एवढी तुकोबरायची पात्रता असताना ती वाणी किती सगर्भ असेल किती फलित वाणी असेल किती पवित्र वाणी असेल त्या वाणीतली धमक सांगू का तुम्हाला धमक वाणीतली धमक भरतबुवा सोडून द्या तुकोबाराय नावात इतकी धमक होती इतकी नावात धमक होती इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती दक्षिणेच्या राजाला भेटतो आणि दक्षिणेचा राजा नुसतं तुकोबारायचं नाव यम थरथर कापत होता शरदराव इतकी नावात ताकद होती नाव ऐकल्यावर यम थरथर कापतो यम 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 एकाच्याही बापाला भेट नाही जगा काळ
त्याच्या बोखंडीवर पाय द्यायची ताकद यांची. काय धमक असेल, किती मोठी धमक असेल. प्राण काळे गुलाम सलाम करी तुकया घरी रामतो, तुकया घरी रामतो, तुकया घरी रामतो. काम करायचा काळ. गुलाम आहे, मुजरा करत होता, मुजरा 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 करत होता. ही तुकोबरायची व्याप्ती. एवढा मोठा अधिकार तुकोबरायचा. कुटुंबातल्या एका माणसाचा जर अधिकार मोठा यशवंतराव जर असेल ना, तर अख्ख्या कुटुंबाला वजन मिळते, अख्ख्या कुटुंबाला. तर तुकोबरायच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती वजनदार होता, प्रत्येक व्यक्ती. तुकोबरायच्या जीवनात जिने पाणीग्रहण केलं, कौटुंबिक प्रणालीमध्ये तिला पत्नी म्हणतात. आणि तुकोबरायची अर्धांगिनी एवढी अधिकारी, एवढी अधिकारी, जिच्या पायातला काटा काढण्यासाठी विटेवरचा मालक धावून येत होता, विटेवरचा मालक. एवढं कुटुंब अधिकारी. आणि हे नाविन्य असताना तरी पण तुकोबाराय म्हणतात की माझी वाणी संतांचं वर्णन करत असताना पुरत नाही. भारतीय संत किती अधिकारी असतात. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या हट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. या परंपरेचा आध्यात्मिक वृक्ष इतका मोठा झाला, इतका मोठा झाला. मला असं वाटतंय स्वर्गातल्या देवांना सुद्धा हेवा वाटावा, एक आश्चर्याचा भाव त्यांच्या अंतःकरणात जागा व्हावा, इतका हा आध्यात्मिक वृक्ष, हे अधिष्ठान मोठं व्हावं. आणि ते मोठं तुमच्या आमच्या सगळ्या भक्तांच्या वतीनं करून घ्यावं, ही मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. खूप दिवसापूर्वी माझं कीर्तन कोणी ठेवलं असेल मला यजमान माहीत नाही, पण इथेच एक झाड होतं, त्या झाडाखाली मी कीर्तन केलं. शिऱ्या भाताची पंगत होती. लोक उगे 5-50 लोक होते, जास्त काही नव्हते. हो 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 मोटरसायकलवर आलतो तेव्हा बारीकसा होता गिरगावकर. आताही बारीक आहे, फक्त वजन 10-15 किलो वाढले. पैशा गिशाची काही अडचण नाही, अडचण ठोलीत नाही. बायको एकच आहे, 2 लेकरं आहेत, पद्धतशीर काम करतो, याता सांगे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्यावेळेसही मोठा नाही, आताही मोठा नाही. आता फक्त वजन 10-15 किलो शिल्लक झालंय. विठाला विठाला त्यावेळेस पासून कृपा येऊ देत जा, येऊ देत जा, येऊ देत जा. एवढी मोठी कृपा या मारुतीरायाची आहे. त्यावेळेस पासून मी महाराष्ट्राच्या मातीत फिरतो. माझे 4009 गावं आत्ताच्यानं महाराष्ट्रातली पूर्ण झाली, एकदा गेलेले. त्या प्रांतातल्या देवांचा आशीर्वाद असतो, संतांचा आशीर्वाद असतो. मला असं वाटतंय दिगंबरराव पाटील या अभिषेकाची, या पंगतीची मला वाटते 3री सेवा असेल शरदरावांची. माझ्याकडे आलेली स्वामीजी 3री सेवा. वा, सेवा नाही म्हणता येणार, माफी लागतोय. कारण सेवा त्याला म्हणत जावा की जिथं बुक्का पण लावून घेतला नाही त्याला. विठाला विठाला मारुतीराय म्हणते बाळ्या, यमाला सांगून असा हानीन तुला, तू माझ्या दरबारात खोटं बोलायला. बेटा पाकिट घेतून सेवा म्हणतो, यम लाल होस तर हानीन. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुम्ही पण माझ्यात सामील आहेत. विठाला विठाला ही प्रति शनिवार परंपरा आहे, अन्नदान आहे. प्रत्यक्ष जाज्वल्य अन्नपूर्णेचा अधिष्ठान श्री क्षेत्र यशवाडी संस्थान अधिष्ठान विश्वाच्या मालकाच्या अंतःकरणातलं, हृदयातलं गोडस रत्न आध्यात्मिक क्षेत्रातलं मारुतीराय.
देवाच्या हृदयात रत्न आहे नवलाची गोष्ट नाही, देवाला हृदयात ठेवायची ताकद ज्याच्यात ते मारुती राय विठाला विठाला. आणि अशा परमपावन अधिष्ठानावर शरदरावजी तुम्हाला सेवा घडती. माझ्या अल्पशा मतीनं मला सांगता येणार नाही, पण तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला इथं सेवा घडती. आम्ही सुद्धा कीर्तन करतो, एकाही उभ्या माणसानं अंगावर घेऊ नका, बसलेल्यानं बी अंगावर घेऊ नका. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय कोणासाठी शर्ट शिवित नाही, तितका नालायक बी नाही कोणाला शर्ट शिवायला. अंगावर घेऊ नका. आम्ही जरी कीर्तन करत असेल, भरत बुवा तुम्ही पक्वाद वाजत असताल, पण आपल्या सेवेच्या पाठीमागं आपला प्रपंच दबलाय. काय गरज होती या माणसाला पंगत करायची, जिल्हा परिषदला उभं राहायचं नाही, पंचायत समिती लढवायची नाही. स्वामीजी हे तर मान्य करावं लागेल. मग अशी लोक ज्या वेळेला करतात का, त्यावेळेला याची दखल मला वाटते मारुतीराय सुद्धा घेत असतात. विठाला विठाला. जरा कीर्तन सांगेल शरदराव, एक विनंती करतो तुम्हाला लहानशा तोंडानं. या मारुतीरायाच्या संस्थांवर कायमस्वरूपी कधीच लाईट जाऊ नये, एका जनरेटरची व्यवस्था तुम्ही करावी पुढच्या वर्षीला, ही तुम्हाला विनंती. त्याला पैसे किती लागतील मला सांगता येणार नाही, पण त्या सांगणारी लोक माझ्या परिचयात कॉन्टॅक्टमध्ये भरपूर आहेत. दिगंबरराव माफ करा मागणी केल्याबद्दल. चांगल्या क्वालिटीचं जनरेटर, त्याचा भनभन खनखन आवाज नाही आला पाहिजे, असं स्मूथ, जसं गुलाबजामू खाताना दाताला कळत नाही तसं बटन दाबल्याबरोबर चटकन लाईट लागले पाहिजे, असं जनरेटर पुढच्या तुमच्याच अभिषेकाला यावं. विठाला विठाला. खूप मोठी ताकद आहे. आणि काय नाही, त्या जनरेटरच्या 2-4 जनरेटर इतकं एक गठोडं तुमचं देवानं वापस केलंय, इतकं मात्र खरंय. विठाला विठाला विठाला. बाकीचे लोक आश्चर्यचकित झाले असतील की यांचं कोणतं गठोडं दिगंबरराव वापस केलंय. मला लय नाद असतो. आदरणीय माननीय या महाराष्ट्राच्या मातीला, या मराठवाड्याला लाभलेली एक कन्या, विखे पाटील तुमच्या कुळात एक जन्माला आलेली एक कन्या. मी नेहमी सांगत असतो, या भारतातल्या 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. बांधल्या खुंटासी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायचं काम, ज्या घरी दिलंय त्या घरी थाटा माटात वैभवात आनंदात सखोलतेत चारित्र्यपूर्ण संस्कृती संपन्न प्रपंच करणं, हे भारतीय संस्कृतीतल्या मुलीचं काम आहे नखाते साहेब. आणि त्याच्यातलं एक रत्न तुमच्या विखे कुळात जन्माला आलं दिगंबरराव, एक नाविन्यपूर्ण. मी नेहमीच सांगत असतो, कार्ट किती जरी हुशार झालं, ते माझं असो की तुमचं असू द्या, एकाच कुळाचं नाव वाढवते. मुलं हुशार होऊ नये असं म्हणत नाही, मुलं किती जरी हुशार झाले तर एकाच कुळाचं नाव वाढवतात. पण या भारत देशातली कन्या जर हुशार झाली, चतुर झाली, सात्विक झाली, सदाचारी झाली, पुण्यशील झाली, तर 2 कुळाचं नाव वाढवते. आणि तुमच्या कन्येनं 2 कुळाचं नाव, 2 कुळाची छाती, 2 कुळाची मान, 2 कुळाचं डोकं उंच केलंय. या विखे कुळात जन्माला आलेली कन्या. विठाला विठाला. जनरेटरचा शब्द टाकला, कीर्तनावर येतो उतरेश्वरवर. 2 मिनिटं थांबा. मी तुम्हाला जनरेटर मागितलं शरदराव, त्याचं कारण सांगतो. मला त्या मालकानं चेतना दिली की बाळ्या, मी त्यांचं एक गथुडं जशाला तसं 15 दिवसाच्या नंतर त्यांच्या हावली केलंय. ऐका कोणतं गठुडं होतं. आदरणीय शरदरावांच्या धर्मपत्नी वर्षाताई शरदराव पवार यांना एक फार मोठा सन्मान दुबईला झाला. बरोबर, फार मोठा सन्मान, फार मोठा सन्मान. आणि काही सन्मान असे असतात की ते कर्तव्यानं मिळत असतात, आणि काही सन्मान असे असतात दुसऱ्याला सांगितल्यावर भेटत असतात. ते सांगणारे नालायक आणि तो देणाराही नालायक. विठाला विठाला विठाला. असे बरेच असतात, बरेच बरेच. पण काही सन्मान कर्तव्यानंच मिळत असतात. आणि एका क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारी माऊली. खरं तर शरदराव तुम्हाला इतका सार्थ अभिमान असायला पाहिजे.
जे काम निधड्या पुरुषांनी करावं, निधड्या स्वामीजी निधड्या पुरुषांनी करावं, ते काम शरदरावांच्या धर्मपत्नीने केलं. याचा किती स्वाभिमान शरदरावांना पाहिजे. ते फार मोठं मुंबई मायापुरी आहे, लक्ष्मीचं अधिष्ठान असणारी नगरी. तिथे एक फार मोठं प्रस्थ निर्माण केलं आणि त्या प्रस्थाच्या वतीने या भारत देशातला तरुण, या भारत देशातला पुरुष असेल स्त्री असेल, सदृढ राहावी, बलशाली व्हावी, त्याच्या अंतःकरणातली सर्व आजार जावं, असं एक नखाते साहेब केंद्र, एक फिटनेस जिम फार मोठी टाकली आणि तिचा झेंडा, तिची लहर, तिच्या कार्याची पोच पावती विदेशातल्या लोकांनी दखल घेतली आणि दुबईसारख्या क्षेत्रात, त्या मोठ्या क्षेत्र, चुकीचा शब्द गेला, दुबईसारख्या मोठ्या शहरामध्ये भरगच्च जिथं सुवर्णाचा सुगंध आहे, आजही तिथं सोनं स्वस्त मिळते आपल्यापेक्षा. आपल्याला नसते जात आहेत, आपलं हेच चालू द्यायचं, यांना आपण मोठे झालेत. आमचा एक नालायक पाहुणा म्हणला कोहरक लाकूड वाजू. मला इतकं सुद्धा भिशे महाराज पक्वादाला कीर्तनात लाकूड म्हणणं गिरगावच्या बाळ्याला पाप लागेल, पण आमचा नालायक पाहुणा म्हणला कोहरक लाकूड वाजू, तर त्या नालायक पाहुण्याची इतकी हवा काढली पक्वादानं, बायको पण ती हवा घेईन. विठाला विठाला आपण यानं मोठे आहेत भरत बा. पक्वाद जर काढून गेला तर तुम्हाला ऊस तोडता येत नाही. मा पटकान जर उपरनं कोणी हिसकून घेतलं तर शरदराव मला काही ऊस तोडायला जाता येत नाही, बाळ्याची बायको खुरपीनं मग घरी खाईन. इज्जतीत जगायलो, ते पक्वादानं जगायलो, कीर्तनानं जगायलो, तुम्ही भजनानं जगायलो. ही ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे, कृपा आहे. आणि एक सांगतोय, मी येतो या भंगावर, पण शरदरावला जी मागणी केली, लोकांनी सुद्धा म्हणू नये की माणूस मोठा आहे म्हणून बाळ्यानं टपका टाकलाय, असं म्हणू नये तुम्ही. मला सुद्धा माहिती आहे कोणत्या झाडाला कोणती कुऱ्हाड वापरावा. हो, कणगुळी सारखी बोर तोडायची, 7 किलोची कुऱ्हाड आणली, खांदाच वजनान गेला. हो, असं नाही, मला माहिती आहे झाड खपके आहे, आपल्याला इथं मोठी आरामशीनच लागती. तर कारण सांगतो स्वामीजी, त्या सत्कार घेऊन परत येत असताना त्या शहरातून त्यांनी एक वस्तू खरेदी केली, ती अमूल्य किमतीची वस्तू आहे. सांगू नये कीर्तनात, कशाला उगाच, फार मूल्यवान भरत बुवा ती वस्तू होती. पुत्रेश्वर बुवा वापा, फार मूल्यवान वस्तू. आणि विमानतळावर अलाउन्सिंग झाली, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, असं रेल्वे स्टेशनला म्हणते वाटते. आता ते विमानतळावर इंग्रजी त्याच्यात बोलते, बाळ्या तिथं जरा लहान आहे, आपल्याला येत नाही इंग्रजी, पण कळत आहे आपलं विमान आलं, ते नंबर गिंबर ध्यानात असतो. मी आपलं तुमच्यात पैशावर बसलं, देवीचं तेल देवीला भोते आला घाईला, त्याच्यावर बसत असतं मी कधी मध्ये लांब कीर्तनाला जायचं असल्या. तर अलाउन्सिंग झाली, त्या विमानात बसल्या, गेट बंद झालं, विमान ओढण्याची तयारी झाली, मग लक्षात आलं आपली पिशवी विसरली. त्यावेळेला खालीच होतं विमान. महाराज मला एक म्हणायचंय, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या स्त्रिया किती मोठ्याल्या आहेत. संकट आल्याच्या नंतर द्रौपदीनं देवाला हाक मारली, संकट आल्याच्या नंतर जिजाबाईने विटेवरच्या मालकाला हाक मारली, संकट आल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या स्त्रियांनी संतांना देवांना हाक मारावी. तशी वर्षाताई शरदराव पवार यांनी आपल्या पिताश्रींना दिगंबररावांना फोन केला, बाबा 11 नारळाचं तोरण मारुतीरायाच्या चरणी समर्पित करा. कशा करता काही सांगितलं नाही, करून टाकलं ते समर्पित. आणि 15 दिवसाच्या नंतर विचारलं, ताई कशा करता मला तोरण समर्पित करायला लावलं. काही नाही बाबा, माझी पिशवी विमानतळावर विसरली होती आणि 13व्या 14व्या दिवशी विमानतळावरून निरोप आला की तुमची पिशवी घ्यायला येता का, आम्ही मुंबईला सुपूर्द करावा. त्या पिशवीत काय होतं शरदरावला पक्क माहीत, मला तितकं आहे माहीत, पण किती होतं ते नाही सांगायचं, पक्क माहीत होतं. त्याच्यातला जरासा कोपरा बाजूला काढा आणि एक जनरेटर देऊन टाका. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, पिशवी जर गाफील पद्धतीत शासनाच्या चौकटीत बसणारी नसती तर पिशवी वापस येत होती का. शासनाच्या चौकटीत बसणारं धन पावत्यासह त्या पिशवीत असल्यामुळं
प्रशासनाला सुद्धा दखल घ्यावा लागली आणि ते द्रव्य वापस नाही भेटतं का? त्याच्यातला तर राजा इथंच बसलेला इन्कम टॅक्स मधला, भेटतं का तसं? अद्याप नाही, अद्याप नाही. मग तशा पद्धतीत ज्या माऊलींनी द्रव्य घेतलं ते द्रव्य या आपल्या प्रांतातल्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या मारुतीरायाच्या चरणी आपली व्यथा सांगितली. स्वतः दिगंबरराव म्हणले आपण एखादी केस वगैरे दाखल करू, तर त्यांनी मुलीनं आपल्या वडिलाला सांगावं, बाबा मारुतीराय सारखं कोर्ट असल्याच्या नंतर पुण्या कोर्टात कशाला दखल द्यायची. आणि त्या मारुतीरायाच्या आशीर्वादाने दुबई नावाच्या शहरातून मोठ्या द्रव्याची बॅग शरदराव तुमची परत केली. ही मारुतीरायाची ताकद आहे. ते कर्ज ठोतत नाही, कोणाचं ठोतत नाही, त्या मारुतीरायाची कृपा आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय पहिलं कडवं या कार्याला सुद्धा करावा. कायवानो आता, कायवानो आता, न पुढे वारी, कायवानो आता, कायवानो न पुढे त्या मारुतीरायाची कृपा झाली. त्या कृपेला काय वर्णन करावं, इतकी मोठी ताकद. म्हणून अर्थबळाने तुम्ही फार मोठे आहात शरदराव, पण कायमस्वरूपी सुखाचा दीपक तुमच्या घरात जगावा, आनंदाचा दीपक तुमच्या घरात तेवत राहावा, याच्याकरता विनंती करतो. माझ्या मारुतीरायाच्या दरबारात सतत उजेड राहावा, तसं जनरेटर देऊन टाका. आता अभंगावर येतोय. विठाला असं काय असेल बरं संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही? काय असेल? रावण 4 होते, 4 रावण. बसा शांत जागच्या जाग्यावर, जिथं जागा असेल तिथं. काय होतं माहितीये का, लांबच्या महाराजाचं कीर्तन ऐकायला गर्दी केली पाहिजे. गिरगावकर घरचाच आहे ना, रोज दिसतो तुम्हाला कुठं बी. हा, दूरचा महाराज असेल तर गर्दी करायची. विठाला विठाला. 4 रावण आहे, 4. त्याच्यातला एक रावण इतका शक्तिशाली ज्याच्या अर्थप्राप्तीचं वर्णन देहूतले मालक करतात. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. रिकामे इतकं तुकोबर आहे कोणाच्या पैशाचं वर्णन करायला? रिकामे. अहो, पैशाची मालकीन ही ज्याची पत्नी आहे दिगंबरराव, पैशाची मालकीन आपल्या जवळच्या नाही, विश्वात जितके देश आहेत या सर्व देशातल्या पैशाची मालकीन लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी ज्याची पत्नी आहे तो किती मोठा असेल. आणि तो जर तुकोबरायच्या घरी गोदड्यावर बसत होता, मोडक्याची बाजा वरे वाकळाच्या शेजा, पैशाचा मालक, विश्वाचा मालक,
एवढा मोठा जगाचा बाप, आणि ते कशाला वर्णन करतात कोण्या पैशावाल्याचं? पण रावण होता वर्णन करायच्या लायकीचा. असे 4 रावण, त्याच्यापैकी एक रावण होता, त्याचं नाव होतं शतमुखी नावाचा रावण. बलाढ्यशाली होता तो, फार बलाढ्यशाली. म्हणे वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, हा शतमुखी नावाचा रावण ह्या 10 तोंडाच्या रावणाच्या एका भावाचा व्याही होता. मी काय त्या काळातला तिथला सरपंच नव्हतो, फक्त पुराण सांगते, मला पुराण पाहायचा नाद आहे. आणि स्वामीजी पुराणाला आपल्या संप्रदायात किंमत आहे. पाहावे पुराणी विचारोनी, भंगिऱ्याचं चरित्र न सांगावे कीर्तनी, नालायकानं लिहिलेलं न बोलावा वक्त्यानी, गौहत्या समम पाप हा आधार नाही आहे का पुरावा? आधारावा कोणी काय सांगतिला कहाणी, काय सांगतिला कहाणी, काय सांगतिला कहाणी, आधारावा कोणी काय सांगतिला कहाणी, काय सांगतिला काय सांगशील काने? कीर्तनातल्या वक्त्यांनी, भागवतातल्या, रामायणातल्या, वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी ज्याला आधार आहे ती गोष्ट बोलली पाहिजे. आधाराच्या व्यतिरिक्त कीर्तनात सांगणे म्हणजे सात्विक सदाचारी माणसाचा वेळ मातीत घालणे आणि त्या वेळानं त्याचा संसार फुकून घेणे, त्या पापानं. विठाला वारकरी संप्रदायातलं एक मर्मज्ञ रत्न माधव महाराज मगर, आणि त्यांनी वर्णन केलं की कुंभकर्णाचा व्याही शतमुखी नावाचा रावण. व्याही व्याही कुंभकर्णाच्या भावाला तोंड 10 आणि कुंभकर्णाच्या व्याह्याला तोंड 100, म्हणजे भावापेक्षा व्याही मोठा. रावण मारल्या गेला, 10 तोंडाचा रावण मारला. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं आणि शतमुखी रावणाच्या पोटात अशी खिचडी शिजली. 100 तोंडाचा युहाई असताना माझ्या व्याह्याच्या भावाला मारलंय आणि जो रामाच्या पक्षात गेलाय. वाक्य नीट ऐका. चांगल्या माणसाला, नालायक लोकांना चांगली माणसं चांगल्याकडे गेलेली आवडत नसतात. नालायकाला, बरं नालायकाला, सज्जनांना सज्जन माणसं सज्जनाकडे गेलेली आवडत असतात. पुन्हा एक वाक्य लक्षात ठेवा गजमल दादा. पैसे कमवणं बुद्धीच्या बळावर ज्याला त्याला जमत असेल आणि पैसे कमवणं न कमवणं किंवा किती याचे हे एखाद्याच्या कष्ट करू नका असं म्हणणार नाहीत, पण याच्यावर बी आधारित येतं. सांगतो उभाटे आऊत बैल वडायला आहे. कृष्णा भाऊ नोकरी आहे तुम्हाला, पण रविवारी जात जा शेताकडे, कारण त्याच शेतातली ज्वारी खाऊन तुम्ही बुद्धिमान झाले. त्या शेताला विसरू नका ही विनंती तुम्हाला. जात जा रविवारी, 15 दिवसाला तरी एकदा जात जा.
कारण तुमच्याकडे हजारो कोटी रुपये जरी आले तरी चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाणार नाहीत. कधी कधी शेतकऱ्याकडे बघत जा, राग आला तर कीर्तन घेणार नाहीत. काय करता दुसरं मग? पठ्ठ्या इतका मोठा केलाय पंढरपुरातल्या मालकानं, बारकाले गुरमळायचंच नाही. विठाला मला असं वाटतंय याच्यासाठी दुसऱ्याला चोंभाळणं म्हणजे हलकटपणाचं लक्षण आहे. लय हलकटपणाचं लक्षण. मी नेहमीच सांगत असतो, शरदराव उग म्हणतोय असं घामी उदो नका हृदयाला. जर तुम्ही मला 5 कोटी रुपये दिले, येरी म्हणायलो मी, मला 5 कोटी रुपये दिले आणि जातानाच मानोत रोडला मी जर गेलो तर 5 कोटी रुपये काय करायचेत मला? मग माझ्याजवळ किती पैसे यायचेत आणि मला किती दिवस ते जगू द्यायचे इथं बसलेल्या मालकाच्या हातात. म्हणून तुम्ही केलेल्या कर्तव्याच्या पावतीचं वर्णन करणं माझं काम आहे. तुमच्या अवास्तव पावतीचं वर्णन करणं मला सुद्धा पाप लागेल. विठाला काबाड कष्ट उभा त्या आऊत वाढायला, नांगर वाढायला, तिफन वाढायला, त्या बैलाला बांधून वैरणे, बांधून वैरणे. जो काहीच काम करीत नाही, देवाला सोड्याला कटाळ्या, कंसच खातो, कंसच खातो, कंसच खातो, कंसच कंसच खातो. बस द्या, बस द्या, बस द्या, बस बसा बसा. तो कंस खातो. मग मला सांगा, आऊत वाढणारा बैल नशिबवान? बसा जागेवर बसा. आऊत वाढणारा बैल नशिबवान का देवाला सोड्याला कठाळ्या नशिबवान? गजमल दादा, नशीब घेऊन कोण आलंय? कठाळ्या आलाय ना तो. हो बिची पाटी, काय काम करतो कठाळ्या? कधी आऊत ओढक त्यानं नाही, नशीब त्यो घेऊन आलाय. म्हणून मला असं वाटतंय, आऊत वाढणाऱ्या एखाद्या बैलाला जरी कठाळ्याविषयी पोट दुखत असेल तरी दुखू देऊ नको. कठाळ्या कठाळ्याच असतो. विठाला सहन केलं पाहिजे. मला सांगा, 100 थोत्राचा रावण येतो, तो सहन करत नव्हता. मूर्ख आहे ना तो. अहो, राज्य बिभीषणाला दिलंय, वारकऱ्याला दिलंय, वारकऱ्याला दिलंय. खर तर बिभीषणाला संप्रदायानं उत्तरेश्वर बुवा जास्त चोंभाळलं नाही. पण 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 त्यांनी जर चोंभाळलं नसेल, तुकोबाराय, नामदेवराय, ज्ञानोबाराय, नाथ बाबा, सावता बाबा यांनी चोंभाळावा असा जरी बिभीषण लायकीचा नसेल, पण आपण त्याची चेष्टा करावा ही आपली पण लायकी नाही. हो, आम्ही बिभीषणाचं वर्णनच करावा, त्यांनी करू द्या. मनसी बिभीषण शहाणा, महामूर्ख जाना. त्यांचं वाक्य, त्यांचं वाक्य, आपलं नाही बरत बा, आपली ताकद नाही. आपण बिभीषणाच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कण नाही. उदाहरणार्थ तुमचं मोह जर घर पेटलं तर काय करतो? कसं पेटू देईन देव? इमानदारीन पकवाद वाजायचा पेटत नसतंय. कोणाच्या बी कीर्तनात हा मोठाले याच्या नीट वाजिताना मोठा महाराज मोठा लहान नसतो. त्या गथुड्यामुळे महाराज मोठाले झाले हो. जे गथुडं जास्त घेतो त्याला महाराज मोठा म्हणते. हे मोठा म्हणणाऱ्याला बी एकदम हानील. विठाला विठाला. माझ्या मध्ये यशवंतराव महाराज तो मोठा ज्याचं आचरण गोड आहे, तो मोठा. अभ्यास कोणी करायलेत? युम पठाण दिगंबरराव, जातीनं मुसलमान. युम पठाण, जातीनं मुसलमान, प्रख्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारा व्यक्ती युम पठाण. मुस्लिम समाजाची माणसं इतकी उंच गेलीत. एपीजे अब्दुल कलाम गीता पाठ होती, गीता गीता गीता. मग आम्ही हिंदू धर्मातल्या महाराजांनी पाठ करणं याच्यापेक्षा आचरण सांभाळणं याच्यात आम्ही मोठे असतो. गोठुड्यामुळं मोठे म्हणतात. अभ्यासू माणूस असेल, आचरण त्याचं गोड असेल, भरत बुवा, भरत हे यष्टीनं येत असेल, त्याचं पण कीर्तन इमानदारीनं वाजवा. देव तुमचं इतकं भलं करीन, इतकं भलं करीन की ते भलं सांगत असताना तुमचं तोंड कमी पडेल. विठाला विठाला. चला, आपल्यापेक्षा का श्रेष्ठ? तुमचं घर पेटलं, माझं घर पेटलं, आपण काय करू? फोन लावू, पाणी आणा रे, हौद मोकळे करा रे, रान्न मोकळे करा रे, मोटर लावा रे, हे करू. बिभीषणाचं गाव पेटल्याच्या नंतर त्यानं घराच्या बाबतीत विनंती केली शरदराव, ती प्रभू रामचंद्राला. प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे आणि धनाचे चित्र, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची.
नावाच्या भजनानं विभीषणानं स्वामीजी त्याचं घर जळू दिलं नाही, इतकी त्याच्या भजनात ताकद होती. बरं बुवा, आपल्या भजनात आहे का तितकी ताकद? मग आपल्यापेक्षा विभीषण श्रेष्ठ आहे. प्रतापे सबळ नामाची, पण विभीषणाची चेष्टा करावा आपली पात्रता नाही. अशा विभीषणाला राज्य दिलं, पण 100 तोंडाच्या रावणाला सहन झालं नाही. दुसरा एक मुद्दा सांगतो, पैसे कमवणं प्रारब्धाचा भाग आहे. प्रयत्नवादी माणूस असेल तर असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ह्या काही काही गोष्टीनं माणूस प्रारब्धानं पुढे जाऊ शकतो, त्याबद्दल ठीक आहे. पण जगातला श्रीमंत त्याला म्हणायचं, पैसे कमवणारा श्रीमंत आहेच, पण ज्याला दुसऱ्याचं सहन होतंय तो 1 नंबरचा श्रीमंत. सामान्य कुटुंबातले दिगंबरराव त्यांनी जर 50 लाखाची गाडी घेतली असेल तर आपण म्हणा काय देवानं बरं केलं बाबा, बरं झालं त्याचं, त्यानं गाडी घेतली. पण आपण असं म्हणतो त्याला गौसलन. असं नसतं सुमळ्या, नसतं गौसत. कोणी येडे रे रस्त्यानं टाकून द्यायला त्याला गौसायला. आणि गौसला असेल तर मग तुला काऊन नाही गौसला? तुला तर गौऱ्या गौसनत. विठाला 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 मान्य केलं पाहिजे. शतमुखी रावणाच्या पोटात खिचडी शिजली आणि त्यानं तात्काळ विभीषणाला राज्यातून बरखास्त केलं, खुर्चून खाली लोटलं. दुःख वाटलं विभीषणाला. विभीषणाला दुःख याच्याकरता वाटलं, प्रपंचातल्या रक्ताच्या नात्यातली माणसं मी त्या पक्षात गेल्यामुळं मेली. प्रपंचातली जवळची रक्ताच्या नात्यातली माणसं मी रामप्रभूच्या पक्षात गेल्यामुळं मेली. वाक्य नीट ऐका, मी प्रभू रामचंद्राच्या विरोधात नाही, त्यांच्या भक्तापुढे कीर्तन करतो. एका बुक्कीत मारतील गिरगावकरला. विभीषण जर प्रभू रामचंद्राकडे जात नव्हता स्वामीजी, तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. इतकी ताकद विभीषणात होती, इतकी ताकद होती. आणि मी त्या पक्षात गेल्यामुळे माझ्या रक्ताच्या नात्यातली हत्तीच्या अंतकरणाची माणसं मेली. मरू द्या, तरी पण त्यांची प्रॉपर्टी खाचा योग माझ्या जीवनात आला, ते राज्य भोगायचा योग माझ्या जीवनात आला. पण आमच्याच रक्ताच्या नात्यातल्या संबंध केलेल्या एका नातेवाईकानं मला राज्याहून ढकललं, याचं दुःख त्याला होतं. आणि चिठ्ठी गेली अयोध्येला. अयोध्येला चिठ्ठी पोचली. वाचिली चिठ्ठी ती. माननीय, सन्माननीय, आदरणीय, पूजनीय, आताचे शब्द आहेत, आताचे. त्या काळातलं पत्र कसं असेल? समान्य सवे सुतम कुलायाम तेजो भास्करो वंशानां पुनितयम् अजराजाति दशरथो सुतेषु रघुवंशानां यत्पुनितायां फलं त्वं हस्तेति जायतेनं कृपा पात्रेणाधिष्ठितं सिंहासनस्फुर्णतयो. आज राजाचे पुत्र राजा दशरथ, दशरथांचे पुत्र रघुराम, तुमच्या कृपा प्रसादाने लंकेचं स्वराज्य सिंहासन मला प्राप्त झालं. ममम अभाग्या तुजायम, माझं भाग्य कमी पडलं आणि शतमुखी रावणाने माझं राज्य हिरावून घेतलं. लगेच ते पान पालथ केलं आणि त्या पानावर मागून नेलं. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुला पुन्हा राजा करीन. आणि आकाश मार्गाने ते पत्र गेलं. त्यावेळेला विमान होते ना, 14 विमान होते रावणाकडे. 14 विमान होते. 14. आतापर्यंत पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशातल्या श्रीमंताकडं रावणाला जे विमान होतं ते विमान एकालाही नाही, मिळणारही नाही. विठाला पत्र गेलं. विभीषण आनंदी आहे. पत्नीला सांगितलं, लक्ष्मी, ए लक्ष्मी जी, नाराज आहेस? हो मालक, लोक हसतील आपल्याला. बघा, ज्या वेळेला तुम्ही प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले त्यावेळेला नालायक लोक हसत होते. भावाला सोडून तिकडे गेला, पण कुळाचा उद्धार करणारा राम तुम्ही हस्तगत केला, आपलासा केला, हृदयस्थ केला. त्या रामप्रभूच्या कृपेने आपल्याला राज्य प्राप्त झालं. पण नालायक लोक आता म्हणतील विभीषणाचं चुकलं, राज्य बोंबलत गेलंय. काळजी करू नकोस लक्ष्मी, लक्ष्मी तू काळजी करू नकोस. संसारात इतक्या हितगुजानं नवऱ्याशी बोलती का? अशी ज्याच्या जीवनात बायको आहे त्यानं म्हणायचं मी बाईशी लग्न केलंय. आणि इतक्या हितगुजानं बायको नवऱ्याला बोलत नसल त्यानं समजायचं साडी नेसली म्हणून बाई आहे. विठाला विठाला. नेहमी सांगत असतो, ह्या म्हणत असते मेला आमच्यावर कोण बॉम्ब टाकी तू. पण बाई महादेवाला किती पाणी घालती, पांडुरंगाला किती मंजुळा वाहती,
त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाला किती जीव लावती ते सांग. हो, यायचं पाणी घालणं का सोपं आहे का? तांब्यानं एकूण एकीचे डोसके फोडी आहे ना. मला पाणी घालू देईन, मला बेल वाहू दे. हो, इतकं सतीने घावा डोसके फुटूस तर. एकूण एकीचे डोसके तांब्यानं फोडे आहे ना, तांब्यानं. काय शिवजी म्हणत असतील, शेपुड्याच आल्या माया मंदिरात. एखाद्याला वाटत असन कोणाला राग आल्यावर कीर्तन कमी घेतील, काहीच हरकत नाही. पण वक्त्यानं खरं बोलत जावा, भिलत नाही पाहिजे, भिलं नाही पाहिजे. वक्त्यानं सरळ बोललं पाहिजे. नाही, बाईनं सर्वात मोठी सेवा आपल्या पतीची करायची. मग तुम्हाला सांगू का, नवऱ्याच्या 3दा पाया पडणाऱ्या बाईच्या पाया पडे होते मारुतीराय. माहिती असू द्या तुम्हाला, माहिती असू द्या. जी बाई नवऱ्याच्या 3 वेळेला पाया पडती का, तिच्या पायाजवळ जाता येत नव्हतं म्हणून तिच्या अंगणात फिरत होती का, त्या अंगणात मारुतीराय लोळले. तिच्या पायानं स्पर्पुनीत झालेली माती मारुतीराय अंगाला लावित होती. तेने तेज कांती प्रसन्न केला. काय म्हणते तिला? चंद्रसेना म्हणती तेला. आठवण आहे एखाद वेळेस, फक्त मेमरी कार्ड लोड आल्या. तेने तेज कांती प्रसन्न केला. तेने तेज कांती प्रसन्न केला. तेच्या चरणावरती. क्या बात आहे. तेच्या चरणावरती लोळला. ती पिऊस संचय ठेला. क्या बात आहे. वा वा वा. चांगली माणसं असल्यावर, चांगल्या पुढाऱ्याच्या माग चांगले माणसं असल्यावर त्याला पडूच देत नाहीत. आणि चांगल्या पुढाऱ्याच्या माग फुटके दुर्ण असल्यावर त्याला उभं राहूच देत नाही. म्हणून ज्या पुढाऱ्याला मोठं व्हायचं का, त्यानं फुटके दुर्ण ठवाचेत नाही. कारण चपाती येऊस तरच वरण गळून जातो, मग कोरडीच चपाती खावा लागते. तसा आमचा दुरण बरा आहे विठाला. त्याच्या चरणावरी लोळला. तिथे लोळलाय. तिथे कोण बाई होती माझ्या माईंनो सांगू, माझ्या बहिणींनो, माझ्या मावशांनो, माझ्या माईंनो. ती बाई होती चंद्रसेना. राक्षसाची बायको आहे, पण देवापेक्षा नवऱ्यावर प्रेम करत होती. म्हणून तिच्या पायाची माती अंगाला लागाव मारुतीरायनं अपेक्षा केली ती. इतकी ताकद आहे पतीच्या सेवेत. कधी कधी चांगलं करत जा, देव तुमचं चांगलं करेल. असो, निरोप द्यायला उद्या सकाळी 9:30, 10, 11, 12 वाजता राज्य देईल. आणि मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, उद्या द्वादशी आहे, आजची एकादशी आहे. आणि प्रभू रामचंद्राला नखाते साहेब साधन द्वादशीचं व्रत होतं. साधन द्वादश कशाला म्हणते थोडंसं लक्षात ठेवा. असं वारकऱ्यांना माहिती आहे, जेव्हा तुम्हाला माहित असेल, तुम्हाला माहित असेल आपण. पण सर्वसामान्य लोकांना साधन द्वादश काय माहिती. एकादशीपेक्षा द्वादशीचं व्रत अवघड आहे. करता येते एकादश कोणाला. 12 वाजता फराळ केला काय, 2 वाजता केला काय, बायको सूर्यवंशी असली तर संध्याकाळी केला काय, धका तू. पण साधन द्वादशी तिला म्हणतात. तेजो भास्करो कांती भयो किरण ससर्गे निजायते धरा कांती प्रसन्न भयो जठरा नलाम तृप्तावसो नैवम गिरगावकर लिखितम. एका गिरगावकरांनी लिहिलंय, मला सांगा सूर्याचं किरण जमिनीवर आदळणे आणि पहिला घास वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सूर्याचं किरण जमिनीवर आपटणे आणि पहिला घास तोंडात जाणे, अशा वेळेला द्वादशी सोडणे, तिला साधन द्वादशीचं व्रत म्हणतात. आणि ओ खपक्या मारायचा होता भरत बुवा 100 तोंडाचा, ते कवा मारा. संध्याकाळ झालेली आहे. आणि मग पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा बारीक झाला, शरदराव बारीक झाला. आणि तो चेहरा पाहिला विटेवरच्या मालकिनीनं, म्हणजे सीताई साहेबांनी पाहिला. पंढरपुरातले मालक म्हणजे 7व्या अवतारातले रामचंद्र. काय वानू आता न पुरे वाणी याच्यावर बोलतोय. 2च उदाहरणं सांगणार पूर्णविराम. लोक जेवायचे तर इथल्या वक्त्यानं सावधान असलं पाहिजे. इथल्या वक्त्यांनी कीर्तन झाल्याबरोबर पटकन आपलं चालीसुद्धा शेवटच्या उतारात घेतल्या पाहिजे, कारण लोक प्रसादासाठी आलेले असतात. स्वामीजी लोकायला भाकरी नाहीत म्हणून इथं येत नाहीत. आज प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी उरलेल्या भाकरी कोणी खात नाही, इतकी लोकांकडे अन्नदान आहे. लोक फक्त इथं प्रसादाला भेटेत म्हणून येतात. इथं वेळेत प्रसाद झाला पाहिजे, लोकांचा टाइम व्यर्थ घातला नाही पाहिजे.
त्याचं नाव कीर्तनकार. विठाला विठाला. विचारलं प्रभू, आज चेहरा तुमचा बारीक आहे. सीते, विभीषणाला शब्द दिलाय उद्या राज्य देईल. काय तुम्हाला अशक्य आहे? त्याचा भाव मारून राज्य देता आलं दिगंबरराव. मग आता दुसऱ्यानं घेतलं असेल तर राज्य द्यायला काय हरकत आहे? हे सगळं खरं आहे ग, पण कुंभकर्णाचा व्याही म्हणजे विभीषणाचा सुद्धा व्याहीच लागतो. तो यशवंतराव दिगंबररावची व्याहीन तुमचे कोण आहेत? व्याहीच लागते. मग त्यांच्या व्याह्यानं झडप घातली ग, आणि रात्रीत कसा मारू ग? आईसाहेब किती गोड बोलल्या माहितीये. बायको किती हुशार असावा. किती बोलल्या आईसाहेब. आईसाहेब म्हणल्या, प्रभू तुमचा शब्द खोटा होऊ नये असं तुम्हाला अंतःकरणातून वाटत असेल तर हा शब्द खरं करण्याची ताकद यशवाडीतल्या मालकात आहे. आणि तुम्ही त्याची विनंती करा. तै पाचारीला अंजनी सुत निशिदाटले से घनदाट. तै वेळी पाचारीला